पुणतांबा तालुका राहता परिसरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीकाठी असलेल्या यज्ञसेनी मंदिराच्या लगतच्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरामधील पिंडीची व नंदीच्या मूर्तीची अज्ञात इसमांकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याची घटना रविवार दिनांक 22 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। पुणतांबा परिसरात घटनेमुळे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। पुणतांबा गावात धार्मिक स्थळांची विटंबना करण्याची ही लागोपाठ दुसरी घटना घडली आहे। काल मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती पुणतांबा गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांना समजली। त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मोठ्या फौजफाट्यासह पुणतांब्यात दाखल झाले असून श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाने पाहणी करून घटनेचे गांभीर्य ओळखले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार अहिल्यानगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले। पोलीस यंत्रणेकडून पुढील चौकशीचे सूत्र फिरवण्यात येत आहेत। पुणतांबा परिसरात धार्मिक स्थळांच्या विटंबना करण्याचे सत्र थांबत नसून मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी पुणतांबा रेल्वे स्थानका शेजारील असलेल्या श्री हनुमान मंदिराची देखील अशाच पद्धतीने एका माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली होती। या दरम्यान एका अज्ञात माथेफिरूने श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली होती। घटनेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित माथेफिरू व्यक्तीला अटक करण्यात आली। प्रकरण कुठेतरी शांत झालेले असतानाच अशाच एका घटनेची पुनरावृत्ती दिनांक 22 रोजी घडलेली असून श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची समजल्याने समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना अतिशय मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्यात। परंतु या घडलेल्या दोन्ही घटनांच्या मागे कोणत्या अज्ञात व्यक्तीचा हात असेल ही बाब अद्यापही समोर आलेली नाही। या घटनेने पुणतांबा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण ढवळून निघाले। परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 23 रोजी आशा केंद्र चौक या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली। यात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते। पुढील 3 दिवसात घटनेचा छडा न लागल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणतांबे गावातील आठवडे बाजार व गावातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवलेल्या आहेत। पुणतांबा गावामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले असून श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह नंदीदेवाच्या मूर्तीची विटंबना करणारा अज्ञात कोण असेल, घटनेबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी सुरू केली असून लवकरात लवकर घटनेतील अज्ञात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन पुणतांबा ग्रामस्थांना देण्यात आलेले आहे। पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्याशी चर्चेनंतर अहिल्यानगर येथील श्वान पथक व तेथे पडलेल्या दगडांवरचे ठसे घेण्यासाठी टीम येते। तसेच रात्रीचे सर्व कॅमेरे व दूरध्वनीचा तपास करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे। सर्व युवकांनी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच सोमवार बाजार हा देखील बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। पोलिसांनी हा तपास तातडीने करावा अशी मागणी डॉक्टर धनंजय धनवटे यांनी केली आहे। सर्व युवकांनी गावात अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे अशी विनंती केली आहे।